नमस्कार. रुचकर मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थंडी पडतेय आणि बाजारात ओली हळदसुद्धा आलेली आहे. तर आज मी तुम्हाला ओल्या हळदीपासून बनणारी एक राजस्थानी रेसिपी दाखवणार आहे जी खूप प्रसिद्ध आहे. तर आपण करूयात ओल्या हळदीची भाजी. सुरुवात करूया. ही ओली हळद आहे, ही अशी आपल्याला मिळते. ही आपण सोलायची. हे नुसतं असं केलं तरी याची सालं निघतात. ही सोलून आपण किसून घ्यायची. तर अशी मी पाव किलो एवढी ओली हळद किसून घेतलेली आहे. ही बघू शकता. अशा प्रकारे ही ओली हळद आपण किसून घ्यायची. ही भाजी जी आहे ती तुपातच केली जाते आणि भरपूर तुपात केली जाते. ह्याचं कारण असं आहे की जी हळद आहे ती गरम असते, तूप थंड असतं, त्यामुळे तूप आणि हळदीचं कॉम्बिनेशन करून ही भाजी करतो. सगळ्यात आधी इथे आपण तूप घ्यायचे. हे 180 ग्रॅम एवढं मी तूप घेतलेलं आहे. इथे 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घ्यायचे, 8-10 काळी मिरी, 1 टीस्पून जिरं आणि त्यानंतर आपल्याला ही जी किसलेली हळद आहे ही घालायची आहे. हे छान परतून घ्यायचे आपल्याला हळद शिजेपर्यंत. आपली हळद शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यात कांदा घालणार आहोत. इथे बारीक चिरलेला 1 कांदा ह्याच्यात घालायचा आहे. मिक्स करूया. एक मोठा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. हे सगळं मिक्स करून आपण झाकण देऊन एक 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. ठेचलेला लसूण घालून घेऊया. त्यानंतर 1 टीस्पून एवढं किसलेलं आलं आपण घालणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. इथे 2 मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून आता आपण सगळे मसाले ह्याच्यात घालणार आहोत. इथे आता 2 टीस्पून एवढी धण्याची पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून जिरा पावडर घालूया आणि इथे 2 टीस्पून एवढी मिरची पावडर घालायची आहे. सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे अर्धा कप एवढे आपण वाटाणे घालायचे. हे सगळं मिक्स करून आपल्याला एक 5 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायचे. आपला वाटाणा शिजून झाला की आपण भाजीत दही घालायचे. पण दही घालताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी नेहमी सांगते की आपण गॅस बंद करून मगच दही घालायचे, नाहीतर दही फाटू शकतं. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता उघडून पाहूया. वाटाणा आपला छान शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे. मिक्स करूया आणि आता दही घालण्याआधी आपण गॅस बंद करणार आहोत. इथे आता अर्धा कप एवढं आपण दही घालणार आहोत. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण गॅस ऑन करायचे. आता गॅस ऑन करूया. इथे आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे. पाव कप एवढी कोथिंबीर घातली आहे मी. त्यानंतर 15 ते 20 काजू घालायचे. साधारणतः 2 टेबलस्पून एवढ्या मनुका. अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचे. हे सगळं छान मिक्स करायचे आणि झाकण लावून आपल्याला पुन्हा 5 मिनिटं हे सगळं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून पाहूया. आणि अशा प्रकारे आपली ओल्या हळदीची भाजी तयार आहे. ह्यात आपण पाण्याचा जरा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि त्यामुळेच आपण ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस ठेवू शकतो. हवी तेव्हा काढून गरम करून खाऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते आम्हाला नक्की कळवायचं आहे. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहायचे रुचकर मेजवानी.